नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपण इयत्ता 11वी आरोग्य शारीरिक शिक्षण या विषयातील प्रकरण 8वे खेळातील व्यवसाय संधी या पाठाचा अभ्यास करत आहोत. तर पहा विद्यार्थी मित्र हो, या खेळामध्ये तुम्हाला मी वारंवार सांगत आलोच आहे. आज आपण तिसरा लेक्चर घेत आहोत. त्यामध्ये आपण अनेक व्यवसाय कोणकोणत्या प्रकारचे आपण खेळाच्या माध्यमातून व्यवसाय करू शकतो याचा अभ्यास केलेला आहे. तर पहा आज आपण क्रीडा व्यवस्थापन क्षेत्र याचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये आपण त्याचं कोणकोणत्या प्रकारे व्यवस्थापन करू शकतो व कशा प्रकारे नियोजन लावू शकतो हेही आपल्या व्यवसायामधीलच एक भाग आहे. तर पहा विद्यार्थी मित्र, आता क्रीडा व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही काय पदव्युत्तर असलं पाहिजेत. तर सर्टिफिकेट कोर्स इन स्पोर्ट्स मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण असावा. बॅचलर्स ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट इत्यादी अनेक प्रकारचे कोर्स आहेत. त्यामधील ते कोर्स एखादा तरी कोर्स केला असावा. आता व्यवसाय संधी म्हटलं तर प्रो स्पोर्ट्स फ्रँचाईज आयोजित केलेल्या स्पोर्ट्स मेगा इव्हेंटसाठी अनेक संधी, म्हणजे मोठमोठे इव्हेंट केले आहेत त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी तुम्हाला नोकरी मिळू शकते. तर विद्यार्थी मित्र, खेळात संधी मिळवण्यासाठी क्रीडा स्पर्धांचे मेगा इव्हेंट आयोजित करणाऱ्या नामांकित कंपन्या असतील. ह्या क्रीडा क्षेत्रामध्ये मेगा इव्हेंट, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करायची असेल आणि ती जर एखाद्या कंपनीने जर घेतली असेल तर त्यासाठी मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन करणाऱ्या लोकांची गरज असते. म्हणजेच क्रीडा स्पर्धांचे मेगा इव्हेंट आयोजित करणाऱ्या नामांकित कंपन्या, क्रीडाविषयक स्पर्धा समारंभ आयोजित करणारे इव्हेंट मॅनेजमेंट उद्घाटन समूह, क्रूज जॉब्स, क्रीडा साहित्य पुरवणाऱ्या उत्पादक कंपन्या, क्रीडा व्यवस्थापक कंपन्या, क्रीडाविषयक मार्केटिंग कंपन्या, क्रीडाविषयक वर्ल्ड वाईड जाहिरात करणाऱ्या कंपन्या, लहान मोठ्या क्रीडा संस्था, क्रिएशन व क्रीडा संकुले, सरकारी क्रीडा कार्यालय, BCI, ICC, फुटबॉल फेडरेशन, हॉकी फेडरेशन, YMCA, YHAYWCA यासारख्या शासन नियंत्रित कंपन्या, खाजगी प्रोविज संस्था, खाजगी सुरक्षा संचलन संस्था, अशा अनेक खूप मोठमोठ्या संस्था आहेत. या संस्थांमध्ये व्यवस्थापन करण्यासाठी अनेक लोकांची गरज असते व तुम्ही व्यवस्थापन जर कोर्स पूर्ण केला तर नक्कीच या खाजगी असेल स्वतःच्या कंपनी करू शकता व ह्या दृष्टीतून तुम्ही तुमचा खेळाच्या माध्यमातून विकास करू शकता व आपल्याला अनेक प्रकारचे व्यवसाय उपलब्ध होऊ शकतात. क्रीडा व्यवस्थापन क्षेत्र झाल्यानंतर दुसरं जे क्षेत्र आहे ते म्हणजे क्रीडा साहित्य निर्मिती. तर विद्यार्थी मित्र हो, क्रीडा साहित्य निर्मिती यामध्ये क्रीडा साहित्य निर्मिती व विक्री असा घटक आहे. तुम्ही खेळामध्ये जसे अनेक व्यवसाय निवडू शकता त्याचप्रमाणे क्रीडा साहित्य तयार करू शकता, त्यांची निर्मिती करू शकता व त्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री करू शकता. आज अनेक मोठमोठे स्पोर्ट्सचे दुकान आहेत. ट्रॅकसूटपासनं तर प्रत्येक घटकांसाठी खेळाडूंना गरज असते व ती व्यवसायामध्ये उपलब्ध होऊ शकते. क्रीडा साहित्य विक्रेता, व्यवस्थापक, खेळाडू, पोशाख व गणवेश विक्रेता. पोशाख लागतो खेळाडूंना, गणवेश लागतो खेळाडूंना, त्यांचं व्यवस्थापन लागतं, क्रीडा साहित्यही लागतं. त्यासाठी विविध खेळांचे सखोल ज्ञान असणारी व्यक्ती, ह्या खेळातील सखोल ज्ञान जर असेल व या क्षेत्रात काम करण्याची आवड असणारी व्यक्ती, कोणीही व्यक्ती यामध्ये उतरू शकते. संधी काय आहे, खाजगी किरकोळ क्रीडा साहित्य व्यापार विक्रेता याचा तुम्ही व्यवसाय करू शकता. नंबर 2, क्रीडा साहित्य निर्माता व घाऊक विक्रेता, खेळाडू, पोशाख, गणवेश निर्माता इत्यादी अनेक व्यवसाय तुम्ही निवडू शकता. यामध्ये या क्रीडा क्षेत्रात होणाऱ्या बदलांचा कानोसा घेऊन त्याप्रमाणे खेळाडूंना जास्तीत जास्त आरामदायी व सुरक्षितता देणाऱ्या व उच्च कार्यमानासाठी पाठबळ देणारे मोठमोठे जागतिक उद्योग व्यवसाय तुम्ही समूह एकत्रित करून करू शकता. आणखीन विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा साहित्य निर्मिती करू शकता. विविध
डिप्लोमा विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रीडा साहित्य पुरवणारे उद्योग समूह तयार करू शकता. तसेच तंत्र शिक्षण घेतलेल्या व्यक्ती व तसेच व्यक्ती या अकुशल कामगार म्हणून सहभागी होतील. क्रीडा साहित्य निर्मिती व्यवसाय करणारे उद्योग जे क्रीडा साहित्य व्यवसाय निर्मिती करणारे जे आहेत यामध्ये भरपूर मोठमोठे संधी आहेत. त्यामध्ये उतरून आपण आपला व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकतो. तर यामधील पुढला जो घटक आहे तो म्हणजे योग क्षेत्रे. विद्यार्थी मित्र हो, ह्या क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक खूप मोठमोठ्या संधी आहेत. त्यामधील एक म्हणजे योग क्षेत्रे. योगामध्ये योग ट्रेनर होऊ शकता तुम्ही, योग टीचर होऊ शकता, योग थेरपिस्ट होऊ शकता, योग कन्स्ट्रक्शन होऊ शकता, योग ॲरोबिक्स कंस्ट्रक्शन, योग रिसर्च ऑफिसर म्हणजेच योग अँड नॅचरोपॅथी तुम्ही बनू शकता. यासाठी शिक्षण योगा सर्टिफिकेट कोर्स केलेला असावा, योग टीचर्स ट्रेनिंग कोर्स केलेला असावा, कोर्स इन फिटनेस डाएट योगा, BA इन योगा, BSc इन योगा सायन्स व योग थेरपी, डिप्लोमा इन योगा, MA MSc इन योगा सायन्स अँड योगा थेरपीज इन इंजिनिअरिंग इत्यादी. म्हणजे हे जे 17-10 कोर्स सांगितलेत यामधील तुम्ही कोणताही कोर्स केला असेल तरी चालतो. व्यवसाय संधी, रिसॉर्टर्स, जिम्नॅशियम्स, प्रशाला, हेल्थ सेंटर, हाऊसिंग सोसायटीज, योगा इन्स्टिट्यूट आणि खाजगी योगा ट्रेनिंग सेंटर इत्यादी तुम्ही उपलब्ध करू शकता व आपला स्वतःचा व्यवसाय करू शकता. विद्यार्थी मित्र, योग क्षेत्रानंतर जो आहे तो म्हणजे क्रीडा क्षेत्रातील खाजगी व्यवसाय. आता क्रीडा क्षेत्रात जर तुम्हाला यायचं असेल त्यामध्ये अनेक खाजगी व्यवसाय आहे. त्या खाजगी व्यवसायामधील स्वतःच्या मालकी हक्काच्या खाजगी क्रीडा संस्था, तुम्ही स्वतःच्या मालकीच्या खाजगी क्रीडा संस्था काढू शकता. त्यामुळे संस्था म्हणजे विविध देशी विदेशी खेळाचे अद्ययावत प्रशिक्षण देणारे गेम अँड ॲक्टिव्हिटी क्लब्स, फिटनेस सेंटर, ॲरोबिक डान्स क्लब, हेल्थ क्लब, डान्स स्टुडिओ, स्विमिंग ट्रेनिंग स्कूल, वॉटर स्पोर्ट्स सेंटर, ॲव्हेंचर स्पोर्ट्स सेंटर, वॉटर बेस, एअर बेस, लँड बेस, विविध खेळाच्या स्पोर्ट्स अकॅडमी, स्पोर्ट्स स्कूल, शासकीय क्रीडा प्रबोधिनी व आधारित लाफ्टर क्लब, स्पोर्ट्स एक्स्पांचे आयोजन करणे, स्पोर्ट्स NGO, क्रीडा पर्यटन इत्यादी सारख्या तुम्ही अनेक खाजगी संस्था तयार करू शकता व या तुम्हाला अनेक प्रकारच्या व्यवसाय संधी यात उपलब्ध आहेत. तर क्रीडा क्षेत्रातील व्यवसाय जे आहेत त्यामध्ये दुसरा जो आहे गेम्स ऑफिशियन्स, पंच व सामनाधिकारी. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे पंच होऊ शकता, सामनाधिकारी बनू शकता. यासाठी त्या एकविध क्रीडा संघटनांचा राज्य व राष्ट्रीय पातळीवर पंच परीक्षा उत्तीर्ण असावी. जो खेळ असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, कुस्ती असेल, जुडो असेल, बॉक्सिंग असेल, व्हॉलीबॉल असेल, अशा अनेक प्रकारचे जे खेळ आहेत त्या प्रत्येक वेगवेगळ्या खेळाचे तुम्ही चांगल्या प्रकारचे पंच होऊ शकता. आपला जो खेळ आहे त्या खेळाचे चांगले पंच होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला एक राज्यस्तरीय पंच परीक्षा उत्तीर्ण असावी. शासकीय, निमशासकीय, खाजगी क्रीडा संघटना, मोठमोठ्या उद्योग समूहाचे यामध्ये विद्यार्थी मित्र हो, यामध्ये आपल्याला आयोजित केलेल्या राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये गेम्स ऑफिशियर्स म्हणून काम करण्याची संधी मिळते. क्रीडेतून करिअर, फिटनेसमधून करिअर आणि शारीरिक शिक्षणातून करिअर ह्याचा बोलबाला होत चालला आहे. यात विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी जवळजवळ सर्व विद्याशाखांमध्ये शिकवणाऱ्या मुलामुलींना खुणावत आहेत. आपल्या देशातील क्रीडा विश्वात ही नव्याने उदयाला आलेली शाखा असून याचे काही औपचारिक व अनौपचारिक अभ्यासक्रम देखील उपलब्ध होत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहिलेल्या पाठामध्ये खेळातील व्यवसाय संधी म्हणजे ज्या खेळाडूंना खेळाची आवड आहे त्यामध्ये तुम्ही अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत
त्यामुळे तुमचे कोणत्याही प्रकारचे व्यवसाय निवडून तुम्ही त्यामध्ये आपलं करिअर करू शकता. विशेष म्हणजे हे करिअर करत असताना आपण आपले खेळाचं उद्दिष्ट साधू शकता व आपण आपली प्रगती करू शकता. तर पहा, आपण आज खेळातील व्यवसाय संधी हा पाठ पूर्ण केला आहे. धन्यवाद.